तर तुम्ही सावध राहा आणि मशालीच्या चित्राचं बटन दाबून चंद्रहार पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सुस्मिताताई जाधव, ग्रामीण जिल्हा अध्यक्षा, महिला आघाडी राष्ट्रवादी, संपर्क प्रमुख सांगली. ज्योतिताई दांडेकर व्यासपीठावर या. ज्योतिताई दांडेकर, मुंबई, संपर्क प्रमुख. नमस्कार. महाविकास आघाडीच्या या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आदरणीय नितीन बानुगडे सर, या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील. खरं तर नातं माहेरचं आहे, माहेरच्या मातीतला हा पैलवान आहे, त्यामुळे जास्त जवळचे ऋणानुबंध आहेत असे आमचे चंद्रहार दादा. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या आमदार सुमनताई वहिनी, अनिता वहिनी सगरे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि आदरणीय आणि पत्रकार बंधूंनो, ए आसमां छीन गया तो क्या, ए आसमां छीन गया तो क्या नया ढूंढ लेंगे, ए आसमां छीन गया तो क्या नया ढूंढ लेंगे, हम वो परिंदा नहीं जो उड़ना छोड़ देंगे, जो उड़ना छोड़ देंगे. या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये, या पूर्वीच्या कालावधीमध्ये कधीतरी एखादा आमदार पक्षांतर करायचा, कधीतरी एखादा खासदार या पक्षातून त्या पक्षामध्ये जायचे. पण या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 महत्त्वाचे जे पक्ष होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पक्ष, हे पक्ष चोरण्याचं काम या ठिकाणी पुढं जो महासत्तेमध्ये उभा आहे, जो भाजप आहे, या पक्षानं केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, विचार करण्याची वेळ आहे. या देशामध्ये आणि या राज्यामध्ये लोकशाही या ठिकाणी जिवंत आहे का आणि भविष्यामध्ये राहणार आहे का? एक ना अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांच्याकडं आपण कुठंतरी कानाडोळा आज करतोय. आणि आज आपण या सगळ्या प्रश्नांच्याकडे कानाडोळा केला तर उद्याची भविष्यातील पिढी जी पुढे तयार होईल ती तुम्हाला आणि आम्हाला विचारेल, हे सगळं होत असताना तुम्ही काय करत होता. आणि या प्रश्नाचं उत्तर डोळसपणे तुम्हाला त्या ठिकाणी देता येणार नाही. या देशामध्ये 2 वर्षामध्ये झालं काय? जास्त वेळ मी आपला न घेता थोडं प्रमुख मुद्द्यांना या ठिकाणी स्पर्श करेन. ज्या गुजरातमध्ये बिल्किस बानोचं प्रकरण झालं, त्या गुजरातमधल्या बिल्किस बानोवरती ज्यांनी अत्याचार आणि अन्याय केला, ज्या बलात्काराने बलात्कार केला, त्या बलात्कारांना त्या ठिकाणी 15 ऑगस्ट दिवशी सोडलं जातं. आणि त्याच गुजरातमध्ये जे हे मोदी सांगतात बेटी बचाव बेटी पढाव, हे जे मोदी या ठिकाणी ओरडून व्यासपीठावरती सांगतात, त्या आरोपींना सोडल्यानंतर त्यांचं हार तुरे घालून आणि त्या ठिकाणी पेढे लाडू वाटून त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. आज आमच्या देशामध्ये महिला सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आम्ही कधी विचारणार आहोत का नाही? मणिपूर एका ठिकाणी जळत होता आणि इस्रोमध्ये आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी यान अवकाशामध्ये सोडत होत्या. एका ठिकाणी महिला भगिनी त्या ठिकाणी सन्मानाने सगळ्या विविध पदांवरती काम करत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना, मणिपूरमध्ये त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनींच्यावरती अन्याय आणि अत्याचार होत असताना, हे जे समोर सरकार आहे यातल्या एकाही माईच्या पुताला त्या ठिकाणी जावं वाटलं नाही, मणिपूरमध्ये काय चाललंय बघावं वाटलं नाही, त्या ठिकाणच्या अन्यायाला आणि अत्याचाराला वाचा फोडावीशी वाटलं नाही. अशा प्रकारचं सरकार आज त्या ठिकाणी काम करतंय. आज महागाईचा विषय बघितला, 2014 मध्ये हे सरकार सत्तेमध्ये आलं, आम्हाला वाटलं बरं झालं, नवीन आहे, बरंच काय सांगतंय, चांगलं काय करेल. पुन्हा 5 वर्षांनी वाटलं अजून लाजत असेल, बुजत असेल, अजून काय समजत नसेल या देशामध्ये झालं ते, बघू 5-10 वर्षांना काय करतात. पुन्हा एकदा एक ही भूल आणि कमल का फूल अशा पद्धतीनं आपण या देशातली एक हाती सत्ता त्यांच्या हातामध्ये दिली. आणि आज जे आपण सगळं भोगतोय ते तेव्हा केलेल्या चुकीमुळं आज आपण या ठिकाणी भोगतोय. या महाराष्ट्रामध्ये 20 विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळा बंद करायचा घाट घातलेला आहे. या ठिकाणी सांगली जिल्ह्यातली सगळी प्रमुख मंडळी आहेत. मी सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख मंडळींना सांगू इच्छिते, परवाच्या पेपरमध्ये एक बातमी होती की सांगलीच्या कारागृहामध्ये त्या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक उरलेली आहे. या महाराष्ट्राचं आणि या देशाचं भविष्य आम्ही काय बघतोय? कारागृहामध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी त्या ठिकाणी जागा नाही, म्हणजे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय, हे आम्हाला कधी समजणार आहे का नाही? इव्हेंट करायचे,
मोठे मोठे त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचे, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करायची, त्या ठिकाणी तुमची आमची गरिबांची पोरं शेतकऱ्यांची पोरं एकमेकांची डोकी फोडून घेत आहेत आणि त्या ठिकाणी कारागृहामध्ये आम्हाला जागा नाही. आणि दुसऱ्या बाजूला जिथं आमची गरिबाची मुलं शिकणार आहेत, ज्या जयंतरावजी पाटील साहेबांनी स्मार्ट PHC आणि या ठिकाणी मॉडेल स्कूलची संकल्पना या जिल्ह्यामध्ये आणली, त्या ठिकाणी शाळा बंद करण्याचा घाट या राज्य सरकारनं आणि या शासनानं घातलेला आहे. एकीकडे शाळा बंद करायच्या, तुम्हा आम्हाला शिक्षणापासून बाजूला ठेवायचं आणि दुसरीकडं गुन्हेगारांची शंका वाढवायची आणि त्याच्यावरती आपली पोळी भाजून घ्यायची. या पद्धतीचं काम हे सरकार करत आहे. कधी आपण विचार करणार आहोत आपल्याला राज्य हवंय, कुणाचं हवंय? कौरवांचं हवंय का पांडवांचं हवंय? कौरवही राजे होते आणि पांडवही राजे होते, पण राज्य कुणाचं हवंय याची विचार करण्याची वेळ आज बंधू आणि भगिनींनो आपल्यावरती आलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून हातामध्ये मशाल घेऊन विजयाची तुतारी वाजवण्यासाठी आजच्या दिवसापासून तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सज्ज असलं पाहिजे. आज आता तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी मोबाईल आहे. आज आमच्या महिलांचा टक्का मतदानामध्ये जास्त आहे आणि महिलांचं मतदान हे निर्णायक मतदान असणार आहे. आणि त्यासाठी जरी आमची बंधू सगळे आमच्या बरोबर असतील, ते त्या ठिकाणी प्रचार करत असतील, तर महिला भगिनींनी घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी ही महागाई, वाढलेला गॅसला लायटर लावताना कुकरमध्ये घालणारी डाळ, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी महिलांनी आपल्या महिला भगिनींना समजून सांगितले पाहिजेत. आणि मला वाटतं की हे सगळं करत असताना आपण एक दोनच विषय मी या ठिकाणी सांगते. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन होत असताना हजारो शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडकले, पण त्या ठिकाणी या शेतकऱ्यांची दाद घेतली गेली नाही. अनेक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. हे सगळं कमी होते की काय म्हणून आमच्या कुस्तीगीर महिला ज्या होत्या त्यांना त्या ठिकाणी त्यांचा खासदार त्या ठिकाणी त्यांचं लैंगिक शोषण करतो आणि त्याला पाठीशी घातलं जातं आणि आमच्या महिला कुस्तीगारांना अपमानित होऊन त्या ठिकाणी अतिशय कष्टाने मिळालेलं सगळं जे काय आहे त्याच्यातून तिथे त्यांच्याकडे ती पदक बहाल करावी लागतात आणि तिथून परत यावं लागतं. कुठं काय चाललेलं आहे? कधी आम्ही ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार करणार आहोत? महिला भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज जर चुकलो तर इथून पुढं कुठलीच पिढी या देशामध्ये लोकशाही आणि संविधान वाचलं जाणार नाही आणि त्यासाठी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सज्ज असलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोलचे निकाल येत आहेत आणि हे बघितल्यानंतर खोटं बोल पण रेटून बोल नाही, अजून काय झालेलं नाही. सगळं जरी कितीतरी राज्य यांच्या हातातून गेली तरी सुद्धा ही म्हणतात अजून सुद्धा काय झालेलं नाही. ही बोलण्याची हिंमत तुमच्या आणि आमच्यामध्ये कधी येणार आहे की ह्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल जयंतरावजी पाटील साहेबांचा आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा, काँग्रेस असेल, ही सगळी आम्ही मंडळी एकमेकाच्या हातामध्ये हात घालून या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि उमेदवारापेक्षा सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि अशा पद्धतीनं काम करण्याची वेळ आज तुमच्या आमच्यावरती आलेली आहे. आणि म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये जे काही दिवस आपल्या हातामध्ये आहेत, खरं तर निवडणुकीचा एक बूथ कन्सेप्ट आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. फारसं काय कुठं जायला लागत नाही, मोठी मोठी भाषणं करायला लागत नाहीत. माझ्या घराच्या पलीकडच्या 5 घरामध्ये आणि अलीकडच्या 5 घरांमध्ये काय चाललंय आणि त्या 10 घरातलं मतदान कुठं आहे, तिथले लोक कुठल्या विचाराबरोबर आहेत, हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन करू शकतो. आणि म्हणून बूथ हे महत्त्वाचे आहेत. प्रत्येकानं फार मोठं काय करण्यापेक्षा बूथवरती जाऊन काम करणं आज आवश्यक आहे. जे बानुगडे साहेब आज या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती अतिशय छान बोलतात, पण जाता जाता मी एवढंच सांगते, छत्रपती शिवाजी महाराज एक चांगले राजे होते, पण छत्रपती शिवाजी महाराज एक चांगले राजे कधी होते तर तेवढ्याच तोला मोलाचे मावळे त्यांच्याबरोबर होते. राजे तुम्ही निश्चिंतपणे गडावरती पोहोचा, ही खिंड आम्ही लढवू असे म्हणणारे बाजी प्रभू होते आणि ही बाजी प्रभूची भूमिका तुम्हा आम्हाला सर्वांना निभावायची आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही रात्रीचा दिवस करू, पण ह्या वेळेचा विजय निश्चितपणे या ठिकाणी खेचून आणू. एवढाच आहे की या ठिकाणी निश्चय करूया आणि कामाला लागूया. एवढंच या ठिकाणी बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुस्मिताताई. आणि यानंतर खास महाविकास आघाडीच्या विविध घटक पक्षांच्या संधी या निमित्ताने मिळते. माननीय